आजच्या या साप्ताहिक वर्गामध्ये सर्व उपस्थितांचं सहर्ष स्वागत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या जयंती महोत्सवानिमित्त आदरणीय अटले साहेबांनी जे आज जे विचाराचं प्रबोधन शिबिर जे राबवलेले आहे, तिसरा आठवडा आहे। सुरुवातीलाच रोशनीताई गायकवाड यांनी आपल्याला बोलायचं असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्यानंतरच्या गेल्या रविवारीमध्ये आदरणीय कुशल बंधू धम्ममित्र यांचंही आपल्याला अतिशय उपयोगी असं मार्गदर्शन लाभलेलं आहे। आणि आजही की अतिशय मी सुरुवातीपासून आलो सुषमाताई कांबळे यांचं खरं की स्वतःच्या आरोग्याबद्दल मीही असं एकदम हे आहे, म्हणजे एवढं सिरियसली घेत नाही, परंतु त्यांच्या स्पीचमुळं की त्यांनी जे उपाय सांगितले त्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शरीराला आपल्या मनाला जे उपयोगी आहे की त्याचं जे ऐकल्यानंतर की माझ्या मनातल्या ज्या दुर्गुण आहेत की वाईट सवयी आहेत की निश्चितच त्या कमी कराव्या अशा मला वाटू लागलं। तर असं महत्त्वाचं मार्गदर्शन आयुष्यामध्ये सुषमाताई कांबळे यांनी दिलं आहे। त्यांचा आपल्या लहान मुलांना वयस्कर मंडळींना हे निश्चितच उपयोग होणार आहे। आणि असं एक समर्पक असं एक प्रयोजन केलेलं आहे आपल्या विहाराने, त्याच्या प्रत्येक विहाराच्या सदस्यांना उपस्थित त्यांना लाभच होणार आहे। आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ, त्यांच्या शिक्षणापासून त्यांचा मार्गदर्शनानुसार की आम्ही त्यांच्याप्रमाणे वाटचाल करू अशी अपेक्षा करतो। आणि आज त्याही त्यांच्या वेळात वेळ काढून आजच्या आपल्या मार्गदर्शनासाठी उपलब्ध झाला, त्यांचंही या विहाराच्या वतीने मी धन्यवाद देतो। तसेच आपले अध्यक्ष राहुल धनांबीर हेही त्यांचा वेळ काढून आपल्या विहारासाठी मार्गदर्शनावर उपस्थित झालेले, त्यांचंही विहारातर्फे धन्यवाद। आणि आठवले साहेब त्यांनी चांगलं सूत्रसंचालन केलं, चांगलं हा कार्यक्रम घडून आणला, त्यांचंही या ठिकाणी मी पुन्हा आदर मानतो। सर्वात महत्त्वाचे एवढे जे चिमुकले आजच्या प्रवचना प्रसंगी उपस्थित झालेले आहेत त्यांचं अतिशय मनापासून मी त्यांचं धन्यवाद देतो। तसेच आपले जयंती कमिटीचे अध्यक्ष आयुष्यमान कांबळे साहेब, बरोबर ना, जगताप साहेब तेही उपस्थित राहिले, सोनवणे सर, जाधव गुरुजी, वाघमारे अप्पा, संजय साठे, गाडगे गुरुजी, आदरणीय गायकवाड साहेब, ठाणाबीर, हे सर्वच महिलाही उपस्थित राहिल्या। त्या तुमचंही पुन्हा एकदा मी अतिशय उत्साहित मनाने धन्यवाद देतो की तुम्ही अशीच उपस्थित दाखवत राहा तुम्ही येणार आहे पुढील कार्यक्रमामध्ये। आणि आपल्या सांगता वर्गाला मी या ठिकाणीच विराम देतो आणि आपल्या धम्मपालन गाथा म्हणून आपल्या वर्गाची सांगता करूयात। धन्यवाद। जय हिंद।